दोन बिबट्यांचा थरार. शेतात पाणी देताना तरुणावर हल्ला, गंभीर जखमी. कन्हाळा गावात बिबट्याची दहशत. मका पिकाजवळ तरुणावर हल्ला, ग्रामस्थ भयभीत. बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी. वन विभागाकडून पिंजरे लावण्याची तयारी. कन्हाळा विसरवाडी. नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हाळा गावात दोन बिबट्यांनी तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दानियल दिवाणजी गावित राहणार कन्हाळा हा तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दानियल गावित हा सकाळी सुमारे 8 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी तो पेटीजवळ गेला असता अचानक मक्याच्या पिकातून दोन बिबटे बाहेर येत त्याच्यावर झडप घातली. बिबट्यांनी त्याच्या हातावर व पाठीवर जबर हल्ला करत जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या दानियलने जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केली. त्याच्या आवाजामुळे बिबटे पळून गेले, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. घटनेनंतर जखमी तरुणाला नातेवाईक व गावकऱ्यांनी तात्काळ विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान चिंचपाळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी जखमीची भेट घेऊन शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी लवकरच पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे कन्हाळा गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. विसरवाडी पोलीस प्रशासनाने ही घटनेची दखल घेत जखमीची भेट घेतली आहे. मी शेतामध्ये गेलो होतो मोटर चालू करायला. 8 वाजून 10 मिनिटं झाले होतं. अच्छा. मोटर चालू केली आणि जेव्हा जात होता ना तेव्हा मक्कामधून डायरेक्ट निघाला आणि डायरेक्ट हमला केला. किती होते बिबटे? 2 होते. दोघांनी केला हमला का एकाने केला? एकाने. आणि कुठं पळाले ते मग तिकडे दुसऱ्या मक्कामध्ये निघून गेले. हो का? मक्के जाय ना सर्वकडे. कुठं डायरेक्ट नखा मारले त्यांनी? हां डायरेक्ट